सांगली सातारा विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर एक वेगळा विजयी म्हणावा लागेल, कारण खूप अडचणी होत्या, पण त्यावरही मात करून आता तुमचा विजय झाला। काय सांगाल याविषयी? खरं तर मी नेहमीच सांगत आलेलो आहे की महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। मग आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी मॅडम, त्या सगळ्यांनी मला संधी दिली। विशेषतः जिल्ह्यातल्या सगळ्या मंत्र्यांनी, छत्रपती उदय महाराजांनी मला या ठिकाणी सांगली सातारा विधान परिषद लढा असं एक शिफारस आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कोर कमिटीमध्ये केली होती। त्यानुसार मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली। अनेक जण इच्छुक होते। साताऱ्यातनं सुनील काटकर होते, शेखर भाऊ गोरे होते, सांगलीतनं सम्राट महाडिक आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आमचेच ज्येष्ठ स्नेही पृथ्वीराज बाबा देशमुख हे होते। परंतु पक्षानं मला तिकीट दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एक कट्टा एक मुखी माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि मला आनंद वाटेल की महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझी पाठराखण केली आणि चांगल्या मतानं जी आमची महायुतीची मतं होती ती सगळी मतं मला मिळाली। आता थोडंफार इकडं तिकडं होतं, पण महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी माझं चांगलं काम केलं, मला आशीर्वाद दिला आणि मी आज या ठिकाणी सांगली सातारा विधान परिषदेचा आमदार म्हणून 300 मताच्या फरकाने निवडून आलेलं आहे। सातारा सांगलीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा आमदार या विधान परिषद मधून निवडून आलेला आहे आणि हे मोठं परिवर्तन आहे। आणि खरोखर मला आनंद आहे की जे नगरसेवक आहेत, जे जिल्हा परिषद सदस्य आहेत, जे पंचायत समिती सभापती आहेत, यांचं आणि सरकारचं कोऑर्डिनेशन करायचं महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी माझ्याकडं आता आलेलं आहे आणि त्यांचा एक शासनाचा दुवा म्हणून मी इथून पुढं काम करेन आणि एक वेगळ्या प्रकारचं काम मी दाखवेन, जो विश्वास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्या पक्षानं माझ्यावर व्यक्त केलेला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊन देता चांगलं काम या ठिकाणी पक्षासाठी महायुतीसाठी मी करेन एवढं सांगतो। धन्यवाद। नक्कीच हे होते आमदार धैर्यशील कदम। त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की जे काही महायुतीनं किंवा भाजप पक्षाने जो काही विश्वास दिलेला आहे यामध्ये कुठेही तडा जाऊ देणार नाही, असल्याचाच विश्वास जो आहे तो यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष कालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।